नमस्कार मित्रांनो, मी भूमिपुत्र या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। बेल आयकॉन घंटीला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील। मी आज तुम्हाला ढगाळ वातावरण, अधूनमधून रिमझिम पाऊस, कशा प्रकारे घ्यायची शेवग्याची काळजी हे सांगणार आहे। तर आत्ताच्या बदलत्या वातावरणामुळे सध्या रिमझिम कधी मध्ये येते, ढगाळ वातावरण असल्यामुळे बुरशी अटॅक करते आणि फुलगळ होते। हे बघा, अशा प्रकारे फुलगळ होते। त्यामुळे काय करायचे आणि कशामुळे फुलगळ थांबन हे तुम्हाला सांगणार आहे। ह्या तलवारीच्या आकाराच्या शेंगा लागलेल्या आहेत आणि त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर ह्या वातावरणामुळे झालेल्या बदलात खूप काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे मी तुम्हाला काय करायचे हे उपाय सांगणार आहे। तर पहिलं बुरशीनाशक घ्यायचं आहे 6 पावडर। त्याच्यात कंटेन आहेत मेनकॉजेब प्लस कार्बनडाझम आहेत, जेणेकरून ते बुरशीनाशक चांगल्या प्रकारचं आहे आणि फुलगळ थांबवते। दुसरं घ्यायचं आहे प्लॅनोफिक्स नॅपथेलिक ॲसिटिक ॲसिड। हे कंटेन आहे त्यात। ते प्लॅनोफिक्स हे चांगलं आहे, जेणेकरून फुलगळ थांबवते आणि कळीला चांगल्या प्रकारे मदत करतं। ते चांगले आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्लॅनोफिक्स हे खूप चांगले औषध आहे कळी थांबवण्यासाठी। त्याचे प्रमाण आहे 15 लिटर पाण्याला 3 ml, म्हणजे 5 लिटर पाण्याला 1 ml घ्यायचा आहे। जर 20 लिटरचा पंप असेल तर 4 ml घ्यायचा आहे। त्याचे प्रमाण जर जास्त झाले तर फुलगळ होऊ शकते, त्यामुळे सांगितले तेवढेच प्रमाण घ्या, जास्त काय घेऊ नका। दुसरं तुम्हाला सांगणार आहे खालून ड्रिपने काय सोडायचं आहे फुलगळ थांबवण्यासाठी, जेणेकरून बुरशी अटॅक होणार नाही। खालून सोडायचे आहे ट्रायकोडर्माचे सल्फर सोडायचे आहे। ते एकरी 1 किलो आहे। एकरी 1 किलो आहे। ते 80% आहे, जेणेकरून ते खूप फास्ट रिझल्ट देते आणि तुमची पानगळ किंवा बुरशी अटॅक झालेली ते कव्हर करतं। तिसरा आहे जेणेकरून रिडोमिल गोल्ड। हे एक खूप चांगलं औषध आहे। त्याने एक फुलगळ थांबते, डावणी किंवा बुरी ह्या प्रकारचे रोग नष्ट करते। अशा प्रकारे रिमझिमच्या वातावरणामुळे फुलगळ होते, त्यास थांबण्यास हे औषधं मदत करतात। नमस्कार, धन्यवाद मित्रांनो।